स्वतःची बायको न सांभाळणारा राज्य काय सांभाळणार? रेणुका चौधरींचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल. केजरीवाल आणि राखी सावंत एकसारखेच. दिग्विजय सिंग यांचं आणखी एक वादग्रस्त वक्तव्य. केजरीवाल आणि आमचे रस्ते वेगळे पण लक्ष एकच, अण्णा हजारेंचं स्पष्टीकरण. आता बातम्या विस्ताराने. गुजरात विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींवर काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल सुरूच आहे. जो माणूस स्वतःच्या बायकोला सांभाळू शकला नाही तो राज्य काय सांभाळणार, असा सवाल काँग्रेस प्रवक्त्या रेणुका चौधरी यांनी मोदींबाबत केला. श्रीमती सोनिया गांधी और राहुल गांधी के आगे और पीछे देश भर में सैकड़ों कांग्रेस कार्यकर्ताएं आपके जैसे जुट के हैं. ये वास्तव है कि यहाँ का मुख्यमंत्री के आगे पीछे कोई नहीं है. जो आदमी अपनी जनानी को पहचान नहीं सकता तो वह आप लोग का बाधा वो क्या समझेगा? जो महिला का गरिमा नहीं रख सकता और दूसरों का बीवी को इज्जत नहीं दे सकता तो नई क्या बात है? ये आदमी की नकाब हट गई. अब के बाद भाजपा की बैंड बज गई. अरविंद केजरीवाल आणि राखी सावंत हे सारखेच आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी केलंय. दोघेही एक्सपोज करतात पण त्याचा काही उपयोग होत नाही, असं सिंग यांनी म्हटलंय. दिग्विजय सिंग यांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान या वक्तव्यावरून गदारोळ होणार हे लक्षात येताच दिग्विजय सिंग यांनी आपलं विधान सांभाळण्याचा प्रयत्न करत हे विधान आपण फक्त रिट्वीट केल्याचा दावा केला. अरविंद केजरीवाल आणि आमचे रस्ते वेगळे आहेत पण लक्ष्य मात्र एकच असल्याचं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटलंय. अण्णांच्या नव्या टीमचं नव्या मुख्यालयाचं आज दिल्लीत उद्घाटन करण्यात आलं. दिल्लीतल्या बाराखंबा रोडवर असलेल्या एका बंगल्यामध्ये अण्णांनी ऑफिस सुरू केलं. यवतमाळमधल्या दीनदयाल बहुउद्देशीय संस्थेनं शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. या संस्थेनं दिवाळीच्या पूर्वसंध्येला भाऊबीजेच्या कार्यक्रमाचं आयोजन करून आपल्या विधवा भगिनींना ओवाळणी दिली. नवी मुंबईच्या नेरूळमध्ये दिवाळी पहाटचं आयोजन करण्यात आलं. श्रीधर फडके यांच्या गीत रामायणानं उपस्थित मंत्रमुग्ध झाले.